नमस्कार शेतकरी बांधवांनो, संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाच्या अपडेटबद्दल जाणून घेणार आहोत। अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे। कोण पात्र आहे, कोणाला किती मिळेल, केवायसी कधी करायची आणि तुमचे नाव लिस्टमध्ये कसं कन्फर्म करायचं, सर्व माहिती सोप्या भाषेमध्ये एक पॉइंट न सोडता आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत। तर पहिली मोठी बातमी आहे, अनुदान वितरण सुरू। 2020 ते 25च्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी मंजूर केला होता। दिवाळीपूर्वी पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, पण आता प्रशासकीय आणि राजकीय कारणामुळे थोडा विलंब झाला आहे। अखेर जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये निधी मंजूर झाल्यानंतर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनुदानाचे वितरण 2 टप्प्यामध्ये होणार आहे। तर टप्पा क्रमांक 1, ज्यांचे फार्मर ID तयार आहे किंवा मंजूर आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यात जमा होते। हे पैसे शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतील। पुढील 8 ते 15 दिवसात पहिला टप्पा पूर्ण होईल आणि या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे। टप्पा क्रमांक 2, या टप्प्यामध्ये खालील शेतकरी येणार आहेत। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID नाही, ज्यांचे फार्मर ID अप्रूव्हल नाही, सामाजिक क्षेत्र जॉईंट होल्डिंग असलेले शेतकरी, मयत शेतकऱ्यांचे वारस, ज्यांची आवश्यक कागदपत्रे आणि बॉन्ड बनलेले आहेत, अशांना पहिल्या टप्प्यानंतर या शेतकऱ्यांची नवीन यादी तयार करण्यात येणार आहे। केवायसी कधी सुरू होणार आहे? दुसऱ्या टप्प्याची यादी तयार झाल्यानंतर ही यादी आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे उपलब्ध होईल। तिथून तुम्ही केवायसी प्रक्रिया सुरू करू शकता। ही प्रक्रिया डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे। म्हणजे ज्यांचे फार्मर ID नाही किंवा अप्रूव्हल नाही त्यांना डिसेंबरमध्ये केवायसी साठी तयार राहावे लागणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फार्मर ID। ज्यांचे फार्मर ID तयार झाले आहे त्यांना केवायसी न करता अनुदान मिळू शकते, पण ज्यांचे फार्मर ID नाही त्यांना तत्काळ फार्मर ID तयार करून घ्यावा लागणार आहे। कारण फार्मर ID असल्यास तुमचे सर्व माहिती प्रणालीतील आधारे राहते आणि ही प्रक्रिया म्हणजे पैसे मिळवण्यासाठी अडथळा राहत नाही। सध्या कोणते तालुके जिल्हे पात्र आहे जाणून घेऊया। राज्यातील जवळपास सर्व पात्र जिल्हे तालुके या वितरण प्रक्रियेत समाविष्ट आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आपले अनुदान स्टेटस तपासावे लागणार आहे। शेतकऱ्यांनी काय करावे? फार्मर ID तयार आहे का लगेच तपासा। बँक खाते आधार लिंक केलेले आहे का याची खात्री करा। पहिला टप्पा येतात फार्मर ID असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात आणि दुसऱ्या टप्प्याचे डिसेंबरमध्ये आपले सरकार केंद्रावर जाऊन तुम्ही केवायसी पूर्ण करायचे आहे। यादीमध्ये नाव राहिले आहे का हे नियमित तपासा। तर शेवटी महत्त्वाचा निष्कर्ष काय आहे? शेतकरी बांधवांनो, अनुदान प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पुढील काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहे। तुमच्या फार्मर ID, केवायसी, बँक तपशील व्यवस्थित ठेवा आणि सरकारकडून कोणतीही नवीन सूचना आल्यास त्यांचे अपडेट आम्ही इथे तुम्हाला देणारच आहोत। त्यामुळे संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या ह्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण येथे तुम्हाला शेतीविषयी, सरकारी योजनाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे।